शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाबाबत कोणताही पेच नाहीये. अजून 4 दिवस बाकी आहेत. एका दिवसामध्ये खूप काही होऊ शकतं असं संजय राऊतांनी म्हटलंय. शिवसेना आणि मनसे यांच्यातील जागा वाटप लवकरच होईल असंही ते म्हणाले. भाजपचा पराभव त्यांचे मित्रपक्षच करत असतील तर त्यांचं स्वागत आहे असं विधान संजय राऊतांनी केलंय. भाजपसोबत राहून भाजपचाच पराभव करणारे लोक दादांसोबत आहेत असं राऊत म्हणाले. राऊतांच्या वक्तव्याचा भाजपनं चांगला समाचार घेतलाय. सिंगल डिजिटवर असलेल्यांनी भाजपच्या पराभवाची भाषा करू नये असा टोला भाजपचे नवनाथ बन यांनी लगावलाय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं अशक्य आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे नेते आहेत, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणं अशक्य असा दावा राऊतांनी केला. मात्र भाजपच्या पराभवासाठी दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असं राऊत म्हणाले. भाजप गुंडांना पाठीशी घालत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. भरत गोगावले यांच्या मुलावर हत्येचा आरोप असून तो फरार आहे असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय. राऊतांचे हे आरोप भाजपनं फेटाळून लावले असून जो दोषी असेल त्याला शिक्षा होईल. राऊतांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत असं नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आगामी काळात एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. राजकारणात कोणती गोष्ट अशक्य नसते असं सांगत त्यांनी या शक्यतेनं कोणालाही आश्चर्य वाटू नये असा सूचक इशारा दिला. भाजपकडून राजकारणासाठी धर्माचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप अतुल लोंढेंनी केलाय. एका जाहिरातीचा दाखला देत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. मतांसाठी गणपतीला सांताक्लॉज बनवल्याचा गंभीर आरोप अतुल लोंढे यांनी केलाय. तर याबाबत कुठलीही तक्रार नसून माहिती घेऊन बोलेन अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी इब्राहिम शेख भाईजान राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. लवकरच अल्पसंख्याक नेते इब्राहिम शेख काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांची भेट घेतली आणि त्यामुळे लवकरच पक्षप्रवेशाची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत आघाडी संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश ठाकरे यांनी सांगितलंय. काँग्रेसनं स्वतःचा निर्णय बदलल्यानं महाविकास आघाडीचं काय होणार हे त्यांनाच माहिती. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांसोबत चर्चा सुरू झाली असल्याची माहिती काकडेंनी दिली आहे. कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेनेकडून समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. निवडणुकीतील नियोजन, जागा वाटप आणि दोन्ही पक्षातील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत एकूण 13 पदाधिकारी आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जाहीर केलेल्या 40 स्टार प्रचारकांमध्ये अभिनेता गोविंदा यांचा समावेश आहे. पक्षाच्या केंद्रीय कार्यालयानं मंगळवारी जारी केलेल्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ मंत्री, खासदार, आमदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मुंबई मनपासाठी भाजपची पहिली उमेदवारी यादी सोमवारी जाहीर केली जाणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्यापर्यंत महायुतीमध्ये असलेल्या जागांच्या तिढ्यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर सोमवारी पहिली यादी समोर येणार असल्याची माहिती मिळते आहे. भिवंडीमध्ये शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत आणि यावेळेला पश्चिम विधानसभा अध्यक्ष श्याम पाटील, विधानसभा अध्यक्ष संजय काबूकर उपस्थित होते. या मुलाखतीला 150 इच्छुकांनी हजेरी लावली. उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा भावना घाणेकरांनी आज पदभार स्वीकारलाय. उरणकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केवळ कार्यालयात बसून राहून जनता दरबारांचं आयोजन करणार असल्याची प्रतिक्रिया घाणेकर यांनी दिली आहे. तसंच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी यावेळेला हेल्पलाईन नंबर जाहीर करणार असल्याचंही घाणेकर यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अनेक महापालिका निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची जवळपास निश्चित झालंय. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, मीरा भाईंदर महापालिका अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. शिवसेना भाजपा एकत्र लढत असल्यानं अनेक ठिकाणी एनसीपी इच्छा असूनही जागा वाटपात स्थान नसल्यानं एनसीपी स्वतंत्र निवडणूक लढवते आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 75,000 कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यापैकी सुमारे 58,000 कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. 29 डिसेंबरपासून त्यांचं निवडणूक विषयक प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अपक्ष उमेदवारांना 194 चिन्हांचा पर्याय उपलब्ध असणार आहे. तसंच इच्छुक उमेदवारांना 5 राष्ट्रीय पक्ष आणि 14 राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षांमधून उमेदवारीची संधी आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगानं मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात हे नमूद करण्यात आलंय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आपकडून आतापर्यंत एकूण 227 पैकी 36 उमेदवार घोषित करण्यात आले. तसंच आपने भाजपवर घराणेशाहीचा आरोप करत मुंबईतील भाजपच्या राजकीय कुटुंबियांची यादीही जाहीर केली आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. प्रकाश महाजनांमुळे शिवसेनेला बळ मिळेल तसंच शिवसेना मजबूत होणार असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे. भारतीय लष्कराने सोशल मीडिया वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केलाय. त्यामुळे आता सेनेतील अधिकारी आणि जवान इंस्टाग्रामवर खाते उघडू शकणार आहेत. मात्र जवानांना इन्स्टावर कोणतीही पोस्ट करता येणार नाही. तसंच कोणत्याही पोस्टला लाईक करणं ही नियमभंग ठरणार आहे. गेल्या काही वर्षात पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईसह राज्यात पोलीस दलातील वेगवेगळ्या 15,405 पदांसाठी तब्बल 16,52,850 उमेदवार मैदानात उतरलेत. सरासरी काढल्यास एका पदासाठी 108 उमेदवार रिंगणात आहेत. राज्याच्या गृह विभागानं 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्रीला आणि बार क्लबमध्ये पहाटे 5 पर्यंत मद्यसेवनाला परवानगी दिली आहे. इतर वेळी रात्री 10:30 पर्यंत मद्यविक्रीला परवानगी असते. नववर्षानिमित्तानं त्यात काय आता बदल करण्यात आलाय. पश्चिम रेल्वेच्या टीसींना कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत 800 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालंय. बनावट तिकीट ओळखणं, विना तिकीट प्रवाशांना ओळखणं असे धडे टीसींना दिले जात आहेत. वांद्रे रेल्वे स्थानक ते म्हाडा कार्यालयापर्यंत स्कायवॉक उभारला जातोय. हे काम अंतिम टप्प्यात आलंय. मात्र या कामाचा खर्च 17 कोटी रुपयांनी वाढलाय. या कामामुळे काही जलवाहिन्या बाधित होत असल्यानं त्या स्थलांतरित करण्याच्या कामासाठी हा खर्च आलाय. आणि त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च 123 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे.